पुढची बातमी पाहूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालंय। जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईतील मैदानाची पाहणी करणार आहे। दादरच्या मराठा महासंघाच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता या शिष्टमंडळाची बैठक होईल आणि बैठकीनंतर मुंबईतील शिवाजी पार्क, आझाद मैदान आणि बीकेसीतल्या मैदानाची पाहणी या शिष्टमंडळाच्या वतीने केली जाईल। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, आज दिवसभरामध्ये हे शिष्टमंडळ कुठे कुठे बैठका घेणार आहे आणि पूर्ण वेळापत्रक कसं असेल त्यांच्या आजच्या दौऱ्याचं? 20 जानेवारीपासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचं आंदोलन होणार आहे आणि याच आंदोलनाची मुंबईतली तयारी करण्यासाठी मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ सध्या मुंबईत दाखल झालेलं आहे। मुंबईतील जे समन्वयक आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि मुंबईतलं नियोजन कसं असेल या संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक ही मराठा महासंघाच्या कार्यालयामध्ये पार पडते। मुंबईतले जे समन्वयक आहेत वीरेंद्र पवार असतील व इतर मंडळी त्यांच्यासोबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मुंबईतल्या 3 मैदानांची पाहणी करणार आहे। त्यामध्ये आपण पाहिलं तर बीकेसीचं मैदान असेल, छत्रपती शिवाजी महाराज पार्क असेल आणि आझाद मैदान असेल, त्याची पाहणी करणार आहेत। आज दिवसभर कशा प्रकारे हा त्यांचा कार्यक्रम असणार आहे याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर वीरेंद्र पवार सर आहेत। पवार सर, जालन्याहून जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। आजचा दिवसभराचा कार्यक्रम कसा असणार आहे आणि मुंबईतली तयारी कशी आहे? आज ज्या पद्धतीने काल मनोजदादांनी सांगितलं की त्यांच्या संपूर्ण 20 तारखेपासूनची रूपरेषा कशी असेल, मुंबईला ते पायी येणार आहेत आणि मुंबईमध्ये आल्यावरती आपलं मैदान कुठे असावं, कुठल्या ठिकाणी हे उपोषण असावं यासाठी आम्ही 2 ते 3 पर्याय आधीच त्यांना दिले होते आणि त्या संदर्भामध्ये त्याची पाहणी करण्यासाठी आज हे शिष्टमंडळ काल रात्रभर प्रवास करून जालन्यापासून जे निघाले तर रात्रभर प्रवास करून आता 8 वाजता इथे पोहोचलेले आहेत। या सर्वजणांना घेऊन आज मुंबईचे सर्व समन्वयक 11 वाजता इथे एक बैठक घेत आहेत। त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टी आम्ही त्याच्यासमोर ठेवू। ते झाल्यानंतर इकडनं आम्ही पहिल्यांदा दादरला आपलं छत्रपती शिवाजी मैदान जे आहे त्याचं आपण तिथे पाहणी करू। ते झाल्यावर ती पाहणी झाल्यानंतर आझाद मैदान येथे जाऊ आणि आझाद मैदानावरती थेट बीकेसीला जाऊ। अशा 3 ठिकाणचे मैदानं आम्ही त्यांना दाखवू। ते दाखवल्यानंतर मग त्या संदर्भाचा तपशील जो अहवाल असेल तर ते मनोजदादांसमोर ठेवतील आणि मग त्यांनी ते शेवटी हे फायनल करायचे की कुठल्या मैदानावरती ते। नक्कीच आजच्या बैठकीअंती मैदानाची पाहणी झाल्यानंतर मुंबईत कुठे एकंदरीत मोर्चा असेल याविषयी निर्णय होणार आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाने देखील विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि त्यांनी देखील मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितलेली आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की मुंबई पोलीस आणि राज्य सरकार ही दोन्ही आंदोलनं होत आहेत त्या पार्श्वभूमीवर नक्की काय निर्णय घेत आहेत। बरोबर आहे, ही दोन्ही आंदोलनं कशा प्रकारे हाताळली जात आहेत याकडे लक्ष असेल। अल्पेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।